हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, तो देह पवित्र आहे ज्याच्या वाणीमध्ये भगवंताचं भजन आहे. महाराज म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र आहे. जो हरिपाठ कीर्ती मुखी गाय त्याचा देह पवित्र आहे. नाही तर बाळा या नरदेहामध्ये काही फारसं सामर्थ्य नाही. या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही आहे, लक्षात ठेवा बरं का. ही मदालसा नावाची आई लहानपणी आपल्या लेकरावर हे संस्कार टाकते. लहानपणापासून संस्कार पाहिजे ना लेकरावर, बरोबर आहे ना. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसल तर ती कार सुद्धा शोभा देणारी नसते. आणि संस्कार हे कोणत्या मॉलमध्ये मिळत नाही, कोणत्या दुकानामध्ये मिळत नाही. तुम्ही घरामध्ये जे वागता बोलता हेच आपले लेकरं ऐकतात आणि तसं तसं ते वागायला सुरुवात करतात. तुम्ही म्हणसाल मारल्यावर संस्कार होतील, अजिबात होणार नाही. मारल्यावर ते आणखी बिघडतील. मग तुम्ही घरात चांगलं वागायला शिका, पोरगा आपोआप चांगलं वागायला शिकेल. लक्ष देऊन आपण जे घरात बोललो लेकरं तेच बोलतात का नाही सांगा. आपण जे घरात बोलू तेच लेकरं बोलत असतात. त्याच्यामुळं तुम्ही बोलताना घरात लहान लेकरं आपल्या जवळ असले की जपून बोलत जा. नवरा बायकोला भांडायचं जर असलं ना, लेकरासमोर नका भांडू, कारण त्या भांडणाचा परिणाम त्या लेकरावर होईल ना. मग काय करा, लेकराला खेळायला जाऊ द्या आणि मग काय भांडायचं तर भांडा दोघांना, बरोबर आहे का नाही. लक्ष देऊ नका. तुम्ही म्हणसाल महाराज टाईम निघून गेल्यावर काय मजा आहे, ती वेळ असते तेवढी पुरती, बरोबर आहे का नाही. पण थोडं थांबा, कारण आपल्या लेकरावर आपण ते संस्कार टाकत असतो. कोणते जे आपण बोलतो वागतो तेच आपल्या लेकरावर संस्कार पडत असतात. एक म्हातारं रोज आपल्या मुलाला म्हणायचं मूर्ख मूर्ख मूर्ख, मूर्खा हे केलं का, मूर्खा ते केलं का, शेतात नाही गेला, सारखं मूर्ख मूर्खच म्हणायचं. बघा लक्ष देऊन आहे का बरं. आपल्या लेकराला सारखं मूर्ख मूर्ख म्हणायचा तो पोराला, आणि त्याचा नातू लक्ष देऊन ऐकता ना, त्याचा नातू त्या म्हाताऱ्याजवळ खेळायचा आणि ते म्हातारं रोज त्याच्या बापाला मूर्ख मूर्ख म्हणायचं. ऐका, आता या पोराला असं वाटलं पप्पाचं दुसरं नाव म्हणजे मूर्ख आहे. मग ते एक दिवस असं खेळत बसलं, प्लॅस्टिकची रेल्वे घेतली आणि रेल्वे घेऊन सुरू केलं, चला नांदेड पुणे नांदेड पुणे नांदेड पुणे. ज्या मूर्खाला बसायचं त्यानं बसून घ्या, ज्या मूर्खाला उतरायचं त्यानं उतरून घ्या, चला गाडी चालली नांदेड पुणे नांदेड पुणे. चाललं ते बोलायला आणि म्हातारं पेपर वाचत बसलं होतं. म्हाताऱ्याला वाटलं हे आपल्यालाच म्हणायला. म्हाताऱ्यानं ताडकन गालात मारली, मूर्खा, पुन्हा मूर्खच म्हणलं. मूर्खा असं बोलत असतात का. त्या पोरानं ती रेल्वे फेकून दिली आणि रडत बसलं. 10-15 मिनटं रडलं, ऐका, आणि पुन्हा 15 मिनिटांनी विसरलं आणि रेल्वे घेतली सुरू केलं, चला नांदेड पुणे नांदेड पुणे नांदेड पुणे. ज्या मूर्खाला बसायचं त्यानं बसून घ्या, ज्या मूर्खाला उतरायचं त्यानं उतरून घ्या. पहिलीच गाडी सुटायला लेट झाली, एका मूर्खामुळं गाडी 15 मिनटं लेट झाली. बोलून गेलं त्याला. आता त्याला काही दोष आहे का. तुम्ही जे बोलता ते लेकरं बोलतात ना. मग आपण आपल्या घरात बोलताना चांगलं बोललं पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलावर ते संस्कार पडले पाहिजे. महाराज कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही जसं कथेला येता का नाही तसं तुमच्या लेकराला सुद्धा आणलं पाहिजे. करू द्या, थोडा गोंधळ करतात लेकरं, मला काही त्याचं डिस्टर्ब होत नाही, पण लेकरांनी ऐकण्याची गरज आहे ना. आपल्या लेकराला घेऊन आलं पाहिजे, त्याला बसवलं पाहिजे. मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळा नमाज पठण करायला जातं, ते नाही जात. त्याचा बाप त्याच्या बोटाला धरतो आणि मस्जिदमध्ये घेऊन जातो. आपण आपल्या पोराला कधी बोटाला धरून मंदिरात आणायला तयारच नाही ना. त्याचा काय दोष आहे सांगा. मग आपल्या लेकराला आपण घेऊन या, त्याला सांगा बाळा हा आपला देव आहे, हा आपला देश आहे, हा आपला धर्म आहे, हा आपला धर्मग्रंथ आहे. हे आपल्या लेकराला आपण शिकवलं पाहिजे. जिजाऊ आईसाहेबांना शिवबा राजावर तसे संस्कार टाकले होते, म्हणून शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले ना.
हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे कोणाची? जिजाऊ आईसाहेबाची इच्छा होती. आणि जिजाऊ आईसाहेबाची इच्छा होती म्हणून राजाला तसं घडवलं, राजावर तसे संस्कार टाकले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले. म्हणून आपल्या लेकरावर आपण संस्कार टाका. आमच्या वडिलांनी ठरवलं होतं बाबा आम्हाला एका महाराजाचं वारकऱ्याचा बाप व्हायचं, म्हणून त्यांना तसं शिकवलं. मी एका कथेत सांगितलं, ते फेसबुकला ते टाकलं एकाने सुंदर. लक्षात आलं का? त्यांनी ठरवलं होतं आमच्या पोराला आम्हाला कीर्तनकार, कथाकार, वारकरी बनवायचं आणि तशी भूमिका घेतल्यामुळे ते शक्य झालं. आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाही, पण आपल्याला कुणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात आहे. आपण ठरवा आपल्याला कुणाचा बाप व्हायचं आहे. लक्षात आलं माझं बोलणं? तसे संस्कार लेकरावर टाका. आणि संस्कारात सिंहाचा वाटा महिलांचा असतो हा मायावर. कारण लेकरू बापापेक्षा आईजवळ जास्त राहतं. त्याच्यामुळं तुमच्या हातात खूप आहे लेकरांना घडवणं. आता मी समजा बाहेरच आहे, लेकरं कोणाजवळ आहे? आईजवळ आहे. पण त्या आईच्या हातात आहे ना. तसं माणूस कामात व्यस्त असतो आणि लेकरू आईजवळ जास्त राहत असतं. म्हणून तुम्ही आपल्या लेकरावर चांगले संस्कार टाका. बघा, एक पोरगं गेलं आणि शेजारच्या घरचा तांब्या चोरून आणला. बघा, तांब्या चोरून आणला आणि त्याच्या आईला म्हणे, आई मी कराळ्याच्या घरून तांब्या आणला. आहे का? आई मी कराळ्याच्या घरून तांब्या आणला. आता त्याच्या आईनं काय म्हणायला पाहिजे होतं? बाळा हे जिथून आणला तिथे नेऊन दे, नेऊन दे. ताडकन गालात मारायला पाहिजे होती त्याच्या, बरोबर आहे का नाही? पण आईनं सांगितलं तांब्या आणला, संदकात ठेव. संदक माहिती आहे ना? 15-20 दिवस ही सर पडू दे, मग म्हणता येतं आमचाची, बरोबर आहे ना? संदकात ठेव म्हणले. आता त्या पोराला त्या कार्याची शाबासकी मिळाली. त्याला वाटलं अरे मी तांब्या चोरून आणला, माझ्या आईला आवडला. त्यानं दुसऱ्या दिवशी ताट आणलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी कळशी आणली, मग हंडा, मग मोठ्या मोठा. हळूहळू जसा जसा मोठा मोठा होत चालला तशा तशा चोऱ्या तो करत चालला. आणि एक दिवस अट्टल डाकू झाला मार. बघा, तुम्ही किती दिवस चोऱ्या करा, एक ना एक दिवस चोरी पकडल्या जाणार आहे आणि एक ना एक दिवस केलेल्या कार्याचा तुम्हाला शिक्षा, फळ मिळणार आहे. असं समजू नका बरं का, मी आज कर्म केलं आणि मला फळ भेटणार नाही. अहो, देवाला चुकलं नाही, माणसाला काय चुकणार? कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. फरक एवढाच आहे. काही कर्माचं फळ लगेच भेटतं आणि काही कर्माचं फळ काही कालांतराने भेटतं. पण भेटतं एवढं निश्चित आहे. म्हणून कर्म चांगलं करा. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. ऐक, कर्म जीवनामध्ये चांगलं असलं पाहिजे बरं का. काही माणसं म्हणतात आमचं म्हातारं रोज मंदिरात झोपतं. मग म्हाताऱ्याला असा रोग व्हावं का? देवाच्या घरी न्याय नाही. अरे म्हातारा आता मंदिरात झोपायला, पण तरुणपणात कोणाकोणाच्या खळ्यावरचे रातच्या पोते आणले त्याला तुला माहिती आहे का? मग त्या पोत्याची शिक्षा कोण भोगायची? आता मंदिरात झोपतं याचं फळ मिळेल ना, पण मागं जे कर्म केलेलं आहे त्याचं कोणी भोगायचं? हे बघा, एखाद्या माणसाला जर दुःख मिळत असेल ते विनाकारण कधीच मिळत नाही. त्यानं या जन्मात नाही तर मागच्या जन्मात तरी काही पाप केलेलं असेल ना, त्याचं ते फळ असतं, त्याचं ते प्रायश्चित्त असतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कुणी नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानुष्ट.
ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे दानवी सर्वर जगी जीवनाचे सार घ्यावे दानवी सर्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर फळ देतो ईश्वर फळ देतो ईश्वर उपजले मेले आयशे किती. कर्मातून माणसाला सुट्टी मिळत नाही. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. है का नाही? लक्षात ठेवा. महाराज म्हणले देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर. ज्याचं जसं कर्म असल तसं त्याला फळ मिळत राहतं. कळलं माझं बोल? म्हणून कर्मामधून कोणालाही सुट्टी मिळत नाही. हा लक्षात ठेवा. म्हणून कर्म चांगलं करा. आज एखादं मग त्या पोरानं काय केलं, त्या कर्माचं फळ त्याला एक दिवस मिळालं बघा. ते मोठा डाकू झाल्यामुळे एक दिवस त्याची चोरी पकडल्या गेली. ऐका बरं का. आणि चोरी पकडल्यानंतर त्याला शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा झाली. काय? फाशीची शिक्षा झाली. आणि फाशीच्या ज्या दिवशी फाशी द्यायची असते ना, त्या दिवशी त्याला शेवटची इच्छा विचारतात बरं का. फाशी ज्या माणसाला मिळते त्याला त्याची शेवटची इच्छा काय आहे विचारतात. त्याला विचारलं का रे तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग. विनोदाचा भाग सांगतो. एका जेलरनं त्या कैद्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे सांग, ती पूर्ण केली जाणार. तो म्हणे करणार का तुम्ही पूर्ण? अरे म्हणे शेवटची इच्छा पूर्ण करत असतो आम्ही, सांग काय इच्छा आहे. काय नाही म्हणे माझ्यावरची तुम्ही फाशी घ्या. हां ही कोणती इच्छा आहे? अशी इच्छा कुठं पूर्ण होत असते का सांगा. लक्ष देऊ नाही का. याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे, तर म्हणे काय नाही माझी शेवटची इच्छा आहे मला माझ्या आईला भेटायचं. जेलरला वाटलं बघा डाकू जरी असला तर आईबद्दल किती प्रेम आहे याला. जेलरना सांगितलं चला याच्या आईला आणायची व्यवस्था करा. आणि त्याच्या आईला घेऊन आले. सगळं कौतुकानं आश्चर्यानं पाहत होते. अरे एवढा चोरी करणारा एक नंबरचा डाकू असून सुद्धा काय शेवटच्या क्षणाला इच्छा व्यक्त केली की मला माझ्या आईला भेटायचं. आणि आईला बोलवलं आणि आईला समोर उभं केलं आणि सांगितलं आली तुझी आई, भेट तुझ्या आईला. प्रत्येक कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होते की आता हा आईसोबत काय बोलणार आहे. महाराज तो आईकडे चालत गेला. आई त्याच्याकडे चालत येत होती. दोघं समोरासमोर आले. प्रत्येक डोळ्यात असे तेल अंजन घालून पाहत होते की हा आईला आता बोलतो काय. तो आईच्या जसा जवळ गेला, काहीच न बोलला, ताडकन आईच्या गालात मारला. बाकीचे म्हणले अरे हा फाशी देण्याच्या लायकीचाच आहे. शेवटच्या क्षणाला यानं आईला बोलायचं सोडं, मिठी मारायची सोडीन आईच्या गालात मारली. मूर्ख आहे म्हटले हा. त्याला मूर्ख मूर्ख म्हणत होतो. तो म्हणे मी मूर्ख नाही, तुम्हाला कळणार नाही. म्हणजे का म्हणे आता माझ्या आईला मी ही चापट मारली. हीच जर चापट माझ्या आईनं मला शेजारचा तांब्या आणला होता तेव्हा मारली असती तर आज मला फाशीवर जायची वेळ आली नसती. म्हणून माया हो तुम्हाला तुमच्याच कर्माचा पश्चाताप होऊ नये बरं का. होतो का नाही सांगा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला काही काम असलं की तुम्ही लेकराला मोबाईल देता, नाही तर कार्टून लावून देता. बरोबर आहे. कार्टून लावून देता का नाही. लेकराला माहिती आहे का हे कार्टून चॅनल आहे म्हणून. नाही, आपली आई आपला बाप त्या लेकराला कार्टून लावून देतो. याला स्वतः मोबाईल खेळायचा असतो म्हणून पोराला कार्टून लावून देतो. बघा बरं, माणसं माणसाला वेळ देत नाहीत. ऐका, लेकराला लेकराचा वेळ आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे का नाही. तेव्हा त्याला आपण कार्टून लावून देतो. आणि मग ते कार्टून हे आपलं कार्टून त्या कार्टूनात एवढं दंग होऊन जातं की तुम्हाला बातम्या जरी पाहायची इच्छा असली ना तर ते चॅनल बदलू देत नाही. रिमोट तरी फेकून देईल, नाचन, नाही तर एवढ्या जोरात रडल की माणूस ते कार्टूनच लावून देत राहतो. आणि मग तुम्हाला पश्चाताप होतो. अरे या मूर्खाला आपणच हे जाणीव करून दिली म्हणून आज ही वेळ आपल्यावर आली. किंवा मोबाईल खेळायला देता, नाही तर गेम लावून देता. एवढे एवढे लेकरं आहेत आज. माझ्याकडे लक्ष द्या. एकदम छोटे छोटे लेकरं आहे. त्या छोट्या छोट्या चांगल्या म्हाताऱ्या माणसाला, वयस्कर माणसाला मोबाईलमधलं काही कळत नाही.
पण दीड वर्षाचे लेकरं पण मोबाईल हाताळतात. त्याला म्हणलं यूट्यूब लाव तर ते यूट्यूब लावणार. त्याला म्हणलं फोटो काढ. पुढे पुढे या. पुढे कळत नाही का तुम्हाला? समोर या. सरका पुढे. ते म्हणायलेत नाही ते पाहुण्याचं, ऐका ना तुम्ही. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे. जय जय श्री राधे श्याम. ऐका, आपल्या लेकराला आपण मोबाईल खेळायला देतो का नाही लहानपणी? बरोबर आहे का नाही? लहान असताना आपणच त्याच्या हातात मोबाईल देतो. ऐका बरं लक्ष देऊन. आणि ते मोबाईल खेळण्यात एवढं दंग होऊन जातं, त्या लेकराला आपण स्वतः जरी आई बाप घ्यायला लागलो ना तर ते येत नाही जवळ. ते मोबाईलमध्ये गुंतून जातं. लक्षात ठेवा. मग आपणच त्याला मोबाईलची सवय लावली आणि त्या मोबाईलची सवय लागल्यामुळं पोरगा आज आपल्या बी जवळ येत नाही. एक कॉलेजला पोरगा निघाला. ऐका, कॉलेजला निघाला पोरगा आणि कंडक्टरनं त्याला सांगितलं, बाळा जरा लक्ष द्या माझ्याकडे, बसा माय, पटकन बसा, बसा बसा, जिथं जागा आहे तिथं पटकन बसा, इकडं तोंड करा, मी इकडे. कंडक्टरनं त्या कॉलेजच्या पोराला सांगितलं, बाळा लक्ष द्या माझ्याकडे, हा मोबाईल तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे. मी लक्ष देऊन आहे का बरं का? हा मोबाईल तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे. ते पोरग कॉलेजचं म्हणे, साहेब तुम्हाला कसं काय कळलं? म्हणे तुझं कॉलेज जाऊन 2 तास झालीत, तू उतरलाच नाही गाडीतून अजून, तू बसमध्येच बसलेला आहे. लक्षात आलं का? त्या मोबाईलच्या नादात याचं कॉलेज जाऊन 2 तास झाले होते. मला सांगायचं काय, आता माझा मोबाईल लावून बघा तुम्ही, बंद आहे. किमान 7-8 तास तरी बंद राहतो. मला जेव्हा वाटलं थोडाफार वेळ तेव्हा मी चालू करतो. मग माझ्याकडं तो 2 आहे पण बंद आहे ना. आपण दुसऱ्यांनी कॉल करावा ना आपण लगेच अवेलेबल असावं, कोणी सांगितलं? आपली कामं सोडून काही गरज नाही. एखाद्याला आपल्याबरोबर अर्जंट कामं असतात का फोनवर? क्वचित. तुम्ही दिवसाचे फोन काढा आणि त्याच्यातला महत्त्वाचा फोन एखादा असेल बघा आलेला. एवढ्या फोनमधून आलेला फोन काही लगेच तिथं ऐकू गेलं तरी म्हणतात, ज्याला ऐकायचं नाही ते आले का महाराज, तू जाईन पायानं जाऊन. इथल्या इथं आम्ही ते एका मौतीला गेलो आणि मौतीला गेल्यानंतर एकानं फोन केला, म्हणे कुठे आहेत? म्हणलं मौतीत आहे. म्हणलं तुम्ही कुठे आहे? म्हणे मी बी याच मौतीत आहे. म्हणलं मग फोन कशाला केला? म्हणे इकडून पेटलं तिकडून पेटलं का नाही विचारायला. अरे ही काय पद्धत आहे का? काय अवघड काम आहे का नाही हे सांगा बरं. बघा आता तुम्ही 16 तारखेला 17 तारखेला 18 तारखेला उपवास करणार आहे, बरोबर आहे ना? ऐका, जसं एकादशीचा उपवास करता 15 दिवसाला, आठवड्याचा सोमवार धरता, तसं 15 दिवसाला 8 दिवसाला एक मोबाईलचा सुद्धा उपवास करा की त्या दिवशी मी मोबाईल वापरणार नाही. बस त्या दिवशी मी व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, टेलिग्राम नाही, काही यूट्यूब नाही, काही नाही, मी मोबाईलला हात लावणार नाही. असा पण उपवास करणं आज गरजेचं आहे महाराज. कारण का? आपल्या लेकरावर हे संस्कार होत असतात. म्हणून विनंती राहील माझी, आपल्या लेकरांना मोबाईल कमी द्या. कारण त्या मोबाईलमुळं अभ्यास होत नाही, बरोबर आहे का नाही? अभ्यास होतो का सांगा बरं. कोणी म्हणाल महाराज का नाही अभ्यास होत? फोन आला की उचलायचा आणि बोलून ठेवून द्यायचा आणि पुन्हा अभ्यास करायचा. तुमची एकदा लिंक अभ्यासात लागली आणि मध्येच फोन आला आणि तुमचं मन एकदा डायव्हर्ट झालं की पुन्हा ते मन लागेल का? नाही. तुम्ही कथा ऐकताना मोबाईल हाताळा, पुढचं काय ऐकावं मग ऐकावं असं वाटत नाही. आणि मन लावून ऐकायला लागलात का कंटाळा येत नाही. थोडा वेळ जरी विक्षेप झाला की पुढची ऐकण्याची लिंक लागत नाही. म्हणून आपल्या लेकरांवर संस्कार होण्यासाठी या मोबाईलपासून थोडं लेकरांना दूर ठेवा. अतिशय महत्त्वाचा विषय हा. मागे एका पोरानं आत्महत्या केली फक्त आईनं गेम नाही खेळू दिला म्हणून. लक्षात येतं का? म्हणून अतिशय महत्त्वाचं सांगेल. आणि अजून एक सांगेल, शास्त्रज्ञांनी ऑब्झर्व केलेलं आहे की आता मोबाईलमुळं जास्तीत जास्त लोकांना डोळ्याचे प्रॉब्लेम व्हायला लागले. कारण आपण अंधारात असतो, घरातला लाईट बंद असतो, बरोबर आहे? आणि घरातला लाईट बंद असला की मोबाईलचा आपण
ब्राईटनेस वाढवत असतो दिसावं म्हणून, आणि तो ब्राईटनेस आपल्या डोळ्यावर पडतो आणि त्याच्यामुळं आपल्याला डोळ्याचे रोग जास्त होतात. तुम्ही म्हणसाल तुम्हाला चष्मा त्याच्यामुळेच लागला का? नाही, मोबाईलच्या अगोदरच लागलेला आहे. लक्ष देऊन ऐकलं का माझं बोलणं? म्हणून लेकरांवर आपण संस्कार टाकणं गरजेचं आहे. सुनीती मातेनं सांगितलं, बाळा हा नरदेह भगवंताच्या प्राप्तीसाठीच माणसाला दिलेला आहे देवाने. म्हणतात ना, देवी दिला देह भजना घुमटा, 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 देवी दिला देह भजना घुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, होया झाला पाटा बाधिकेचा. देवी दिला देह भजना घुमटा, 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 भजना घुमटा, भजना देवानं आपल्याला हा सुंदर निर्देह भजनासाठीच दिलेला आहे. बाळा, याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, आणि हे ज्ञान नाही कोट. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन नाही. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.